नमस्कार मित्रांनो, अभ्यास मंडळात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026च्या दृष्टिकोनातून निबंध लेखनाबद्दलची साधक बाधक चर्चा आजपासून आपण चालू करतो. निबंध लेखनामध्ये पेपर समोर आल्यानंतर नेमक्या कशा पद्धतीने त्याला फॉलोअप घेतला पाहिजे, निबंध लेखन करत असताना नेमक्या काय चुका होतात विद्यार्थ्यांकडनं किंवा सरासर काय चुका होतात याचा आपण सगळा हॉलिस्टिक अप्रोच म्हणजे समग्रतेचा एक नाही का अप्रोच आपण बघूयात की नेमकं काय गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. स्पेसिफिक काय आहे तर तुमचा पेपर जोपर्यंत तुम्ही लिहत नाही तोपर्यंत त्यावर चर्चा करता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या ह्या अपेक्षा असते की नाही आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन द्या. तर ऑलमोस्ट इन्फॉर्मेशन अवेलेबल तुमच्या आजूबाजूला असतेच, पण तरीही त्यातल्या काही गोष्टी ज्या मला वाटतात की गेल्या माझ्या नाही का या 7-8 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये नेमक्या कशा पद्धतीने पेपर लिहिले पाहिजे असं मला वाटतं किंवा कुठल्याही पेपर चेकरला वाटतं, त्याच काही गोष्टी आपण इथे चर्चा करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. निबंध लेखनाची सुरुवात करत असताना नेमकं काय केलं पाहिजे. साधारणतः असा तुमच्याकडे एक पेपर येतो. आता हा आमचा टार्गेट मॉडेल होता ओनली फॉर टॉपर्स. मागच्या वर्षी 2025ला आम्ही तो टार्गेट केलेला होता डेली आन्सर रायटिंग करता. आता डेली आन्सर रायटिंग करता बरेच विद्यार्थी विचारतात की सर काय प्रश्नांच्या स्वरूपाबद्दल मी चर्चा करेल, त्याच्यानंतर आपण डेली आन्सर रायटिंग करता येऊयात किंवा 3 दिवस वाचायचं आणि 3 दिवस लिहायचं असं काहीतरी करूयात किंवा टेस्ट सिरीजला कशा पद्धतीने फॉलोअप घ्यायचा त्याच्यावरही चर्चा करूयात. त्याबद्दल निश्चिंत राहावा. त्याचबरोबर GS4च्या संदर्भातला डिवायडेशन करत असताना GS4 मध्ये केस स्टडीज आणि तुमची थिअरी याच्याबद्दल आपण स्वतंत्रपणे चर्चा करूयात. केस स्टडीज का सोडवायच्यात, कशा सोडवायच्यात आणि सोडवण्याच्या काय पद्धती योग्य आहे त्याच्याबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करूयात. बऱ्याच वेळेस गोंधळ असा असतो की मी कुठल्या तरी प्रकारे केस स्टडीज सोडवतो आणि त्याचे उत्तर येत नाहीत किंवा त्याला मार्क येत नाहीत, तर सोडवण्याच्या साधक बाधक चर्चा आपण त्यावर करूयात. या सगळ्या नाही का प्रोग्राम या जुलैपासून सुरू होत आहेत, तर त्यावर सविस्तराने बोलता येईल. ठीक आहे, हा आमचा टार्गेट मॉड्यूल ओनली फॉर टॉपर्स नावाचा एक प्रोग्राम आम्ही 2025ला स्टार्ट केला होता, जो रिगरसली पोरं जे अभ्यास करणारे होते, ज्यांना कष्ट करायची तयारी होती अशाच पोरांसाठी, ज्यांना निवांत फक्त कानाला बरं वाटेल अशा लोकांसाठी नव्हतं ते. बाबा चांगलं बोला, गोड बोला, लफड्यांचं बोला, तर ते लफड्यांच्या लोकांकरता ते आपल्याकडे नव्हतं. त्यामुळे ते बाहेर मिळेल कुठेतरी. इथे तुमचं नाही का हा आयोगाचा पेपर यायच्या अगोदर माझा पेपर सेट झालेला होता आणि आयोगाचा आणि माझा पेपर जवळपास सारखाच असल्यामुळे त्यात मला काही गोंधळ आला नाही. फक्त माझ्या पेपरमध्ये ही जी समास आहे, हा जो समास आहे फक्त अर्धा सेंटीमीटरनं फक्त माझा जास्त आहे. हा एवढा सेंटीमीटर जो आहे, अर्धा सेंटीमीटर जो म्हणतोय त्याला तेवढाच फक्त जास्त आहे. बाकी ओळी आणि हे सगळं माझं त्यावेळेस बरोबर होतं. म्हणजे त्यात अशी काही अडचण आली नाही मला, की मला ते माहित होतं अशा पद्धतीने ते पेपर काढतात, हरकत नाही. आता त्याच काही छाती म्हणजे किंवा पाठ अशी थोपटणे याच्यात काही गरजेचं वाटत नाही मला, पण ठीक आहे, आलं आलं ठीक आहे. असं जेव्हा तुमच्याकडे पेपर असतो त्यावेळेस तुम्हाला इथं तुमचा सोपस्कार पार पाडायचा असतो. नंबर, रोल नंबर, तुमचं काही जे असेल ते व्यवस्थित लिहायचं असतं आणि पुढे जायचं असतं. याच्यात जास्त वेळ नाही घालायचा. इथे मीडियम पण त्या मागच्या पेपरला नव्हतं, या पेपरला काय करतात काय माहित, बघूयात. तर ज्या माध्यमात तुम्ही उत्तर लेखनाकरता नोंद केली आहे त्याच माध्यमात तुम्हाला लिहायचंय. आता ऑप्शनल आणि GS 1 2 3 4 आणि एसे असं नाही का डिवायडेशन करत असताना 2027 पासून तो गोंधळ संपलेला असेल, कारण ऑप्शनल संपलेले आहेत. ऑप्शनल असल्यामुळे फक्त तुमच्याकडे स्ट्रॅटेजीला काय महत्वाचं आहे तर GS4 आणि एसे याला नाही का कव्हर अप करा आणि बाकी GS 1 2 3 4 ला इतरांपेक्षा 10-10 मार्क जास्त घ्या, बस तुमचा रिझल्ट आहे. इतरांपेक्षा म्हणतोय मी, म्हणजे ज्याला म्हणतो टॉपरला यायचं तर तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमची ती स्ट्रॅटेजी असली पाहिजे. उमेदवारांनी या पुस्तकावर काही लिहू नये याचा अर्थ असा आहे की बऱ्याच वेळेस इथे लिहावं की न लिहावं, पण रब पान कुठे करायचं असेल तर बऱ्याच वेळेस इथं न करता मला एखादं पान रब करता येतं, खाली रब करून त्याला कट मारता येते, हेही लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं की सर मला तर मुद्दे खूप आठवतात, मग एवढं आठवतं आणि मी लिहू कुठं, असा जो गोंधळ निर्माण होतो तो तुम्ही इथं न लिहिता तुम्ही मधल्या पानावर कुठेतरी लिहू शकता आणि त्याला सांगू रब म्हणून त्याला कट मारता येतं. कट मारले की तपासायचा प्रश्न राहत नाही. हा सारासार ज्याला म्हणतो कॉमन सेन्स असतो सगळ्या गोष्टीतला, कॉमन सेन्स त्यातला महत्वाचा, ज्याला कळला तो पुढे गेला, एक लक्षात घ्या. पुढे या. इथे तुम्हाला इथे कच्चे काम करत असताना तुम्हाला इथे सरळ सरळ तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळेस तुमच्याकडे जागा नसते, तर अशा वेळेस तुम्ही अर्ध पान करायचं असतं आणि तुमचे जे काही नोट्स लिहायचे असतात किंवा तुम्हाला निबंध लेखनाकरता जे महत्वाचे टिपण्या आहेत ज्या पुढे चालून तुम्हाला त्या वापरायच्या आहेत त्या इथे लिहाव्यात, इथे लिहाव्यात अर्ध्या स्वरूपातल्या. सेक्शन ए आणि सेक्शन बी अशा 2 स्वरूपात तुम्हाला विचारलं जातं. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं असतं की तुमच्याकडे पान कमी पडत असेल तर सगळे या पानावर लिहा. परत तुम्ही इकडे असताना हे एक पान असतं तुमच्याकडे, असे साधारणतः 1 किंवा 2 पानं तुम्हाला मिळतात. त्या 2 पानामध्ये तुम्हाला ते कच्चे काम करायचे असतात. त्यांनी स्पष्ट लिहिलं उमेदवारांनी कच्चे काम टिप्पण्या हिशोब करण्यासाठी या पुस्तकाच्या जागेचा खालील जागेचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट सूचना केलेल्या असतात. तिथे तुम्हाला ते लिहायचं असतं.
तुमचा सत्सद विवेक हाच सांगतोय की तुम्ही दिलेल्या सूचनांचं योग्यतेने पालन करावं, कुठेही तुमचा शहाणपणा करू नये ही रास्त अपेक्षा असते, कारण तुम्ही विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही उमेदवार असतात आणि अशी उमेदवार असतात की उद्याचं भवितव्य किंवा या देशाचं भविष्य तुमच्या हातात असतं आणि प्रशासन हे तुमच्या भरोश्यावर असतं. त्यामुळे तुम्ही सत्सद विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. कानानं तुम्ही हलके नसला पाहिजेत आणि तुमचा एक स्वतंत्रपणे आवाज असला पाहिजे आणि त्याचा तुम्ही अंतर्मनातून ते ऐकले गेलं पाहिजेत. हे इथे महत्वाचं आहे, कारण असं आहे की काहीतरी वन डे रिव्हिजन निघलं म्हणून बंगाट पाळणारे तुम्ही लोक जर असाल तर तुम्हाला तुमचा सत्सद विवेक अजून जागृत नाही असं मला तरी वाटतं. काहीतरी निघलं आणि पळाला, काहीतरी रविवारी निघलं म्हणून पळाला असं नाही. मला असं माझं ठरलेलं आहे, माझ्या प्लॅनिंग मध्ये येत नाही. मला स्पष्टपणे नाकार देता आला पाहिजे, तरच तुम्ही प्रशासनात टिकू शकता, नाहीतर होयबा या स्वरूपात तुम्ही असू शकता, हेही लक्षात घ्या. ठीक आहे, इथे आलात तुम्ही, मला काही गोष्टी सांगायच्या आहेत, इथे तुम्ही आलात. ठीक आहे, हे पान जेव्हा येतं तेव्हा निबंधाचा सेक्शन क्रमांक 1 किंवा विभाग 1 असं तुम्हाला स्पष्टपणे लिहायचं असतं. त्यावेळेस नाही का इथे जेव्हा तुम्ही करता तेव्हा प्रश्न क्रमांक इथे काहीही टाकू शकता तुम्ही, 1 किंवा 2, पण सिरियल प्रमाणे जावं ही रास्त अपेक्षा असते. म्हणजे अनुक्रमाने गेलं पाहिजे, 1 2 3 असं जावं असं अपेक्षित असतं. बऱ्याच वेळेस प्रश्न विद्यार्थी स्किप करतात, पहिला दुसरा लिहितात, दुसरा अगोदर लिहू, मला ए सेक्शन मधले निबंध म्हणून बी सेक्शन कडे वळू, असं नाही. तुम्हाला दोन्हीही लिहायचे असतात आणि कंपल्सरी लिहिले तरच मार्क येत असतात. त्यामुळे सेक्शन ए इथे लिहावं. इथे लिहित असताना इथे तुम्हाला लिहायचं निबंध लेखन. हा जसं लिहित असताना ते मोठ्या अक्षरात लिहितो मी, कारण तुम्हाला दिसलं पाहिजे. निबंध लेखन लिहिलं तुम्ही, इथे लिहायचं विभाग अ किंवा सेक्शन ए. तुम्ही हे लिहित असताना हे 2 लिहिले, समजा आता हे अक्षर मोठं याच्यामुळे की तुम्हाला ते दिसावं म्हणून मोठं आहे. छोट्या अक्षरात व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, तुमच्या लिखाणाला ते सौंदर्य प्राप्त झालं पाहिजे. हे लिहित असताना समजा नाही का तुम्हाला निबंध लिहित असताना 1 2 3 4 हे आता हे एका सेक्शन मधले 4 निबंधाचे 4 शीर्षक आहेत. त्यापैकी समजा तुम्हाला 2 नंबरचं शीर्षक आवडलं, उदाहरणार्थ युद्ध करायचं झालं तर शांततेसाठी करावं असं जर नाही का तुम्हाला शीर्षक आलं तर ते तुम्हाला इथे लिहिता आलं पाहिजे. मग असं जर तुम्ही लिहिलं की युद्ध करायचं झालं तर शांततेसाठी करावं, मग असं तुम्ही लिहिलं आणि अवतरण पूर्ण केलं. ठीक आहे, आता हे इथपर्यंत झालं तुमचा सगळा इंट्रोडक्शन ऑफ निबंधाच्या बद्दलचा. आता हे निबंधाचं तुम्ही शीर्षक पण लिहिलं आणि शीर्षकाच्या पुढे लिहित असताना 2 असं लिहिलं आणि कंटिन्यू पुढे केले. पुढे करत असताना इथे येत असताना समजा जागा सुट्टी, आता ही खूप सारी जागा सोडतोय मी याच्यामुळे तुम्हाला ते दिसावं. आता हे सगळं 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 संपल ते एवढ्या याच्यात, समजा एवढ्या त्या परिषदामध्ये संपल, तर निबंधाला जर शक्य झालं तर तुम्हाला एक असा चौकट काढता आला पाहिजे, तो जेणेकरून त्याला बरंच वाटतं. तुमच्याकडे स्केल असतात त्यानं वापरायचं. त्याला जेवढं सौंदर्यपूर्ण करता येईल एवढं ते करा, कारण ते पुढच्या माणसाला इम्प्रेसिव्ह असतं. तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह जर कोण असेल तर तो तुमचा पेपर असतो. तुमच्या उपरोक्ष पुढच्या तपासणाऱ्यासोबत बोलणार जर कोणी असेल तर तुमचा पेपर असतो, तुमचे हस्ताक्षर असतात, तुमची मांडणी असते, तुमचं सगळं लिखाण त्यामध्ये असतं. त्यामुळे इथे बारकाईने हे लक्षात घेतलं पाहिजे की माझा पेपर हा व्यवस्थित नीटनेटका आणि पुढच्याला समजेल उमजेल अशा भाषेत असला पाहिजे. हे जर तुम्ही सूत्र पाळले तर तुमच्या निबंधाला मार्क येतात किंवा तुमच्या लिखाणाला देय गुण जे असतात ते मिळतात. नाहीतर बऱ्याच वेळेस देय गुण 2 आणि तुमचा सगळा गोंधळ उडलेला असतो. देणाऱ्याला असं वाटते काय लिहिलं आणि म्हणून त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. जिथे 2 मार्क वाढायचे किंवा 4 मार्क वाढायचे ते तुमच्याकडनं कमी होत जातात, याकडेही लक्ष घेतलं पाहिजे. आता हे जर लिहित असाल तुम्ही युद्ध करायचं झाले तर शांततेसाठी करावेत असं तुम्ही शीर्षक लिहिलं आणि पुढे गेलात. ठीक आहे, आता इथे जेव्हा तुम्ही येता, समजा आता हा टप्पा आला आणि तुम्ही टप्प्याला आलात. आता समजा नाही का हे सगळं आपला सोपस्कार इथे एवढ्या याच्यात पडला, हा सगळा पेपर आहे तर इथे पडला. या पेपरमध्ये करत असता. आता इथे झालं की तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रस्तावना लिहायची असते, बऱ्याच वेळेस तो असतो. नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता सूचना, निबंध लेखनामध्ये प्रस्तावना असा शब्द न करता, म्हणजे असा शब्द न करता तुम्ही सरळ प्रस्तावना करावी. आता निबंधाची सुरुवात करत असताना बऱ्याच वेळेस विद्यार्थी काही कोट्स वापरतात, काही म्हणी वापरतात, चारोळी वापरतात, संत साहित्य वापरतात. इतकंच काय तर हिंदी चित्रपटातलं एखादं गीत सुद्धा वापरतात, मराठी चित्रपटातलं गाणं वापरतात, नाटकातला संवाद वापरतात, एकांकीमधला संवाद वापरतात. हे सगळं काहीही वापरता येतं, पण वापरत असताना काही खबरदारी घ्यायची असते. उदाहरणार्थ जर तुम्ही नाही का एखादा कोट वापरत असाल किंवा एखाद्या संत साहित्यातलं काही वापरत असाल, दलित साहित्यातलं काही वापरत असाल, एखाद्या गीतातलं म्हणजे एखाद्या चित्रपटातलं गाणं वापरत असाल तर वापरण्याला काहीही अडचण नाही. निबंधाला कुठल्याही प्रकारचे बंधनं नाहीत, हे कायम लक्षात घ्या. त्यामुळे बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना असं वाटते की हे वर्ज्य आहे का, तर वर्ज्य असं काही एक नाही, ते काही शाकाहारी नाही, त्याला सगळं चालतं. त्यामुळे नाही का तो शाकाहारी नाही याचा अर्थ असं की त्याला काहीही चालतं, पण ते रिलिव्हंट असलं पाहिजे, त्याला नाही का ते साजेसं असलं पाहिजे तर ते चालतं.
आयोगाच्या काही सूचना आहेत का उत्तर लेखनासंदर्भातल्या, तर त्या आहेत. तर्कसंगत, नेमक्या आणि परिणामकारक लिखाणास यथोचित गुण दिले जातील असं त्यांचं स्पष्ट मत आहे. तर हे स्पष्ट मत असेल तर तुम्हाला तर्कसंगत, नेमक्या आणि परिणामकारक लिखाणाला सामोरे जावं लागणार आहे. नाही तर गचाळ लिखाण, काहीही लिहिणे, कुठलेही संदर्भ देणे, बटबटीतपणा करणे याला कायम काटकशाने टाळलं गेलं पाहिजे. जर तुम्हाला परीक्षा पास व्हायची, चांगल्या मार्काने पास व्हायची असेल तर हे गुण तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. मग तुम्ही इथे आलात तर प्रस्तावना न लिहिता तुम्ही स्पष्टपणे सरळ लिहावं. समजा एक कोट आहे कुठला तरी, म्हणजे अभ्यासूनी प्रगटावे नाहीतरी झाकुनी असावे, प्रगटुनी नासावे हे बरे नव्हे, हे संत रामदासांचं आहे. पण रामदास आणि संत तुकाराम हे समकालामध्ये येत असताना भाषा समांतर पातळीवर वाटते. अशा वेळेस तुमचा गोंधळ उडतो की नेमकं ते रामदासांचं आहे की तुकारामांचं आहे. मग संत रामदासांचं असेल तर तुम्ही संत रामदास लिहावं आणि संत तुकाराम असतील तर संत तुकाराम लिहावं. जर समजा हे दोन्ही संत तुम्हाला माहित नाही किंवा दिलेली ओळ पक्की मला माहिती आहे पण नेमकी कोणाची याच्याबद्दल मी साशंक आहे, मला माहित नाही, माझं कन्फ्युजन आहे किंवा मला गोंधळ उडतोय की मी जर चुकीचं लिहिलं तर अवतरण चिन्ह जेव्हा देत असतात, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह जेव्हा देतात तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये महत्वाचं असतं ते तुम्ही त्या लेखकाच्या तोंडचं किंवा त्याच्या वाक्य तुम्ही जे वापरलेलं असतं ते वापरत असताना खाली लेखक, कवी, संत साहित्य जो कोणी असेल तो तुम्हाला नमूद करायचा असतो. जर तुम्ही ते नमूद करत असताना चुकीच्या दिशेने किंवा चुकीचा व्यक्ती जर नमूद करत असाल तर बऱ्याच वेळेस तुमचं इम्प्रेशन जे आहे ते बॅड पडतं. तुमचा जो पेपर आहे त्यावर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लिहिता किंवा काहीही ठोकताय हे असं गृहीत धरलं जातं आणि त्याचा परिणाम तुमच्या नकारात्मक गुणदानावर होत असतो, हेही लक्षात घ्या. हे प्रामाणिकपणे समजून सांगायचं कारण काय आहे तर माझ्या एका जुन्या पेपरमध्ये एका पोरांनी सुरेश भटांची एक कविता होती की विजलो नाही हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नासवंत नाही असं लिहिलं आणि खाली त्याने लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता हे त्याने कुठून, त्याला मी विचारलं हे तू कुठून वाचलंय, कुठून लिहिलंस, तर तो म्हणला की मी समाज माध्यमावर कुठल्या तरी इंस्टाग्रामवर कुठल्या तरी फेसबुकवर कुठेतरी ते बघितलं आणि त्यांनी ते वाचलंय ते लिहिलं. मी माझ्या डायरीला नोंद पण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच नोंद केलेली आहे. मी म्हणलं अजिबातच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचं उथाळ लिखाण करतील असं शक्यच नाही. त्यामुळे कुठलाही व्यक्ती राहिला उभा आणि त्याला जर कळलं की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण आहे का, त्याला कळलं की नाही एवढा वेळच नव्हता, जळलो विजलो सामर्थ्य नाशवंत नाही वगैरे वगैरे, तर ते नव्हतंच. अशा वेळेस तुम्ही चुकीचा संदर्भ देऊन जर लिखाण करत असाल तर ते टाळले गेलं पाहिजे. अजून एक जुना किस्सा तुम्हाला सांगेल की जो बऱ्याच वेळेस तुम्हाला काहीच आठवत नाही, काहीच येत नाही, अशा वेळेस तुम्ही पल्हाळ लावता, ते तुमच्या लिखाणामध्ये जाणवतं. आता ते पल्हाळ लावणे म्हणजे काय असतं तर श्री संत जगद्गुरु सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज असे म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. एवढं लिहिल्यानंतर 2 ओळी संपल्यानंतर तुम्हाला लिहायचं असतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे तुकोबा असे म्हणतात. हे सरळ स्पष्टपणे लिहायचं असतं. पण सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतायत की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. मी ते कात्रणं माझ्याकडचे जुने उपलब्ध आहेत ते जर मी तुम्हाला दाखवले तर अक्षरशः तुम्ही हसाल. निबंध लेखनाचे पेपर तपासताना कपिल शर्माचा शो अगदी तोडका आहे असं तुम्ही विचित्रपणे लिखाण करता आणि ते पाठवता. त्यावेळेस ती जाणीव होती की तुम्हाला भाषेचं ज्ञान नाही, भाषेचं आकलन नाही, लिखाणातला समज तुमच्यापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. काय लिहितो, कशासाठी लिहितो आणि का लिहिलं पाहिजेत आणि कसं लिहिलं पाहिजेत याचा सारासार सत्सद विवेक तुमच्याकडे अद्याप आलेला नाही. त्यामुळे तुम्ही काहीही लिहिता आणि पाठवताना मार्क येतात असा जर तुमचा ग्रह असेल तर तुम्ही असं गृहीत धरलं असेल तर कदाचित हा तुम्हाला मारक असू शकतो. ठीक आहे, इथे तुम्ही येत असताना आपण पुढे जाऊयात, पुढच्या टप्प्याला येऊयात. इथे तुम्ही जेव्हा नाही का संत तुकोबांचं काहीतरी घेतलं किंवा एखादी स्टोरी घेतली, काहीही तुम्हाला निबंध लेखनाला काहीही वर्ज नाही हे कायम लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही लिहत असताना काय लिहावं, समजा 2 प्रेमिका आहेत, प्रेमिकाबद्दलची चर्चा करूयात. एक प्रियकर आहे, एक प्रेयसी आहे आणि त्याच्या मनातल्या भावना आहे. तो तिला म्हणत असताना तो काय म्हणतो की एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने. करा की सुरुवात इथून. निबंध लेखनाला काहीही अडचण येणार नाही. तुम्ही एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने सुरुवात करा. मग त्या प्रेयसीचं मत काय की घर का बसाना कोई आसान काम नाही, दुनिया बसाना कोई आसान काम नाही. आता प्रतिउत्तराच्या दृष्टिकोनातून ते लिखाण केलं तरी चालतंय. किंवा तुम्हाला अजूनही असं वाटलं की बाबा प्रेयसीच्या मनातली भावना प्रियकरा संदर्भात काय असू शकते की पंछी होती तो उडाती रे रसिया ओ बालमा. लिहा की तुम्ही प्रियसीच्या भूमिका लिहिल्याच आहे की पंछी होती तो उडाती रे, पंख असते तर उडतच तुझ्यापर्यंत आलेली असते, अडकले. मग अशा पद्धतीचंही लिखाणाला काही मारक ठरतं का, अजिबातच नाही. इतरांपेक्षा ते वेगळे पण तुमचं जाणवतं आणि त्या निबंधाला वेगळेपणाने तुमच्याकडे बघता येतं की तुम्हाला सामाजिक जाणीव आहे, भान आहे आणि तुम्हाला लिहित असताना समग्रतेचा तुमच्याकडे तो दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही लिहिता. त्यामुळं
तुम्हाला असं वाटत असेल की बाबा एखादी बातवणी असेल किंवा एखाद्या नाटकातलं असेल किंवा लोककलेतलं असेल किंवा लोकपरंपरेतून एखादं आलेलं असेल किंवा जात्यावरच्या ओव्या असतील त्याही चालतील, पण लिहित असताना त्या पद्धतशीर आणि रायमिंग मध्ये लिहिता आल्या पाहिजे. त्या आडव्या तिडव्या लिहू नये. त्याच्या लिहिण्याच्या पद्धती, वाचण्याच्या पद्धती जर तुम्ही साधक बाधकपणे बघितलं तर ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, पुढे बघा. हे लिहित असताना तुम्ही प्रस्तावना लिहिली नाही, प्रस्तावना लिहू नये, हे डॉट करावं. इथे तुम्ही नाही का एखादा कोट टाकत असाल तर तो कोटाच्या खाली तुम्हाला एखादं संत साहित्य, दलित साहित्यातलं एखादं वाक्य वापरत असाल तर तुम्हाला तो लेखक, कवी, साहित्यिक, संत माहीत असावा, अन्यथा त्याचं नाव न टाकता सहज पुढे निघून जा. चुकीचा नामोल्लेख टाळा, जेणेकरून त्याचा परिणाम नकारात्मक होईल. ठीक आहे, पुढे आलात तुम्ही, समजा हे लिहिलं आणि तुम्ही सुरुवात केलेली आहे. आता हे सुरुवात करत असताना बऱ्याच वेळेस विद्यार्थी इथून सुरुवात करतात, इथून सुरुवात करता आणि इथेपर्यंत येत असताना ते संपतं इथे. आता हे संपत असताना किती ओळींचा परिच्छेद असावा? जुन्या पेपरला म्हणजे लँग्वेजच्या पेपरला मी म्हणायचो 6 ते 7 ओळींचा एक परिच्छेद असावा. आता शब्दमर्यादा वाढते, त्यावेळी 400 शब्दांचा निबंध लिहायचा होता, आता 1000 ते 1200 शब्दांपर्यंत लिहायचा असतो. त्यामुळे तुमची जी काही लिहिण्याची पद्धत आहे ती साधारणतः किती ओळींची असावी, ओळींमध्ये तुम्ही मोजता. आता हे स्पेसिफिक का सांगायचं काम पडतं की पोरांना हे रास्त अपेक्षित असतं, मला हेही सांग की किती ओळी लिहू आणि किती ओळाला संपवू आणि किती हे करूयात. मग मी 3-3 ओळींचा परिच्छेद करू का? मला दुर्दैवाने असेही लोक भेटले होते की एकाच ओळीचा एक परिच्छेद, 2 ओळीचा, 1.5 ओळीचा, 3 ओळींचा. आणि जुन्या विद्यार्थ्यांना पक्क माहिती की मी ते तपासताना ते सगळं समजून सांगतो की हे नाही जमत. नाही जमत म्हणजे काय? आता तो माझा म्हणतो का नाही आपण की स्वतःचेच पाठ स्वतः थोपटून घेणे. ज्या पोरांना मी सांगायचो का एवढे मार्क येतात तेवढेच मार्क आलेले आहेत जुन्या विद्यार्थ्यांना विचारून बघा तुम्ही. हे 2019 ते 2024 पर्यंत सांगतो तुम्हाला. 25चं फार काही असा अंदाज अजून आलेला नाही. 25चे जेव्हा मार्क येतील त्यावेळेस नाही का प्रिडिक्शन काय असतं किंवा कशा पद्धतीने पेपर लिहिता आणि कुठल्या पेपरला किती मार्क येतात. जर तुमचा अनुभव पेपर तपासण्याचा असेल आणि सातत्याने पेपर तपासण्याचा असेल तर तुम्हाला सहज अंदाज येतो. तो मी असू द्या, तुम्ही असू द्या, अजून कोणीही असू द्या, त्याला तो अंदाज आलेला असतो की नेमकं कशा पद्धतीने त्याचे मार्क डिस्ट्रीब्युशन होतात. ठीक आहे, हे सगळं लिहित असताना साधारणतः 8 ते 9 ओळींचा किंवा 10 ओळींचा, फार फार 11 ओळींचा तुम्ही परिच्छेद करावा. परिच्छेद संपल्यानंतर एक ओळ सोडावी. समजा इथे जर नाही का तुमचा शेवटचा शब्द येत असेल किंवा कुठे येत असेल तर एक ओळ सोडावी आणि परत लिहिताना इथूनच सुरू करावी. ही झाली एक नाही का सिक्वेन्स. मग आता तुम्ही नाही का हे सगळं देत असता, इथं परत एकदा सुरू झाला, तुम्ही इथून सुरू झाला आणि तुमचं इथे नाही का संपतंय असं समजा गृहीत धरूयात. पण तुम्ही जेव्हा इथं सुरू करताय, हे तुमचा पहिला अक्षर आहे, तर दुसऱ्या परिच्छेदांमध्ये एक ओळ सोडली, ही ओळ सोडली तर इथे परत नाही का तुमचं दुसरं एक ओळी सुरू झाली पाहिजे आणि ती इथे येऊन संपली पाहिजे. म्हणजे एका पानावर साधारणतः 2 परिच्छेद रास्त अपेक्षित आहे. जास्त परिच्छेद करू नये, ते छोटे छोटे परिच्छेद वाटतात. आणि अजून एक सांगेल तुम्हाला की लिखाणामध्ये प्रवाह मेंटेन करण्याकरता, त्याला प्रवाह म्हणतात की फ्लो ज्याला म्हणतात तुम्ही, इंग्रजी शब्दप्रयोग तुम्हाला खूप अपेक्षित असतात. तर फ्लो कसा मेंटेन करावा, तर बऱ्याच वेळेस क्रियापदांचा वापर कमी केला गेला पाहिजे. क्रियापदक का वापरायचे, तर क्रियापदक कमी केलेत की तुमचा त्याला फ्लो आलेला असतो किंवा त्याला प्रवाह आलेला असतो. मग क्रियापदाऐवजी उभयन्यवी शब्दप्रयोग वापरायचे आणि मग ते वापरतात. समजा ना, राम आंबा खातो, राम गावाला जातो, राम घरी येतो, राम निवांत असतो. मग आता असतो, खातो, पितो, राहतो, जातो असे शब्दप्रयोग जे नाही का क्रियापदाचे आहेत त्याला एकत्रित करून एक वाक्य तयार करणे म्हणजेच तुमच्या लिखाणाला प्रवाह येणे हे रास्त अपेक्षित असतं. म्हणजे तुमचं लिखाण हे प्रगल्भतेच्या दिशेने गेलेलं असतं. त्यामुळे वाक्यरचना बऱ्याच वेळेस तुम्हाला ह्या सूचना कोणतरी करते की वाक्यरचना छोटे छोट्या करा, तर त्याने तुमचा प्रवाह खंडित होतो आणि तुम्हाला लिखाणाची जाण नाही किंवा जाणीव नाही किंवा त्याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नाही आणि योग्य लिखाण कसं करावं हे तुम्हाला माहित नाही, यातून अभिप्रेत होते. हेही तुम्हाला स्पष्टपणे सांगेल. त्यामुळे लिखाण करत असताना ह्या काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. पुढे या. हे सगळं झालं, तुम्हाला कळलं की इथून लिहित असताना हा माझा नाही का, जर समजा पहिला शब्द मी इथे लिहित असतात, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांनी इथून लिहू नये, ते चुकीच्या दिशेचं लिखाण होतं. तुम्ही म्हणाल की नाही का, जर पेपर इथं चालू होतो, प्रश्न लिहिला मी इथून सुरू करतोय मी, नाही, थोडी जागा सोडा आणि मग इथून सुरुवात करा आणि इथून लिहित असताना थोडं थोडं टप्प्याटप्प्याने लिहा. त्याला एक दिशा आणि एक त्याला शिस्तबद्ध त्याला तयार झालेली असते. त्या शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही लिखाण केलं की तुमच्या लिखाणाला देय गुण असतात. देय गुण वाढतात रे, वाढतात गुण, त्याच्याकरता देय गुण महत्वाचे असतात. आता पुढे आलात, पुढच्या पानावर येऊयात. काय महत्वाच्या गोष्टी आहेत, तर बऱ्याच वेळेस काही तुम्हाला अधोरेखन करायचे असतात, काही महत्वाच्या गोष्टी अधोरेखित करायच्या असतात, अवतरण चिन्हामध्ये लिहायच्या असतात. काही गोष्टींसाठी तुम्हाला असं वाटतं, काटकशाने वाटतं की हे वाचलं पाहिजे त्यांना, म्हणजे जेणेकरून नाही का त्याला कळत. अशा वेळेस तितकंच जे महत्वाचं वाटतं तेवढंच अधोरेखित करा. अधोरेखनाचा बटबटीतपणा करू नका. सगळाच पेपर अधोरेखित केला तर तुम्हाला हा सेन्स नाही असं गृहीत धरलं जातं की तुम्हाला नेमकं काय सांगायचं हे कळत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात एका जिल्ह्याचे, खूप साऱ्या फायली तुमच्याकडे येतात, खूप सारे नाही का निवाडे तुमच्याकडे आलेले असतात, सोबत तुम्ही नाही का तालुका न्यायदंड अधिकारी वगैरे या पदावर असतात. अशा वेळेस सगळे खटले तुमच्याकडे असतात.
एवढं सगळं वाचणं तुमच्याकरता शक्य नसतं. म्हणून महत्वाचे जे काही कीवर्ड्स असतात किंवा गाभे असतात हे तुम्ही वाचताय आणि त्याच्यानंतर तुम्ही सिग्नेचर करतात किंवा त्याच्यावरचा एक निर्णय घेता. ही प्रक्रिया म्हणजे काय आहे तर तुम्हाला बिटवीन द लाईन वाचता आलं पाहिजे आणि ते वाचत असताना महत्वाचं काय अनावश्यक काय हे तुम्हाला कळलं गेलं पाहिजे. त्याच्याकरता अधोरेखन महत्वाचे असतात. तुम्ही स्वतःही पेपर चेकर असता असं गृहीत धरून चाला की मीच नाही, मी सांगतोय म्हणजे मी शहाणा नाही, पण तुम्ही स्वतः असं गृहीत धरा की मी एक पेपर चेकर आहे आणि माझ्या पुढे आज 500 पेपर पडलेले आहेत तर मला ते सगळे तपासायचे आहेत. काय मानसिकता असेल तुमची आणि सगळं वाचायचं म्हणलं तर तुम्हाला 3 महिने लागतील. सगळे पानं वाचायचे म्हणलं समजा एवढा गठ्ठा आहे तर 1 महिना तरी किमान लागेल. पण पेपर तुम्हाला तातडीने तपासायचे आहे, त्याला परत मॉडरेट म्हणून कोणतरी परत तपासणार आहे, त्यात महत्वाच्या जागेवर त्याला तुम्हालाही काही खुणा करायची आहे. तर अशा वेळेस तुम्ही त्यातलं महत्वाचे गाभे, महत्वाचे अधोरेखन, महत्वाची वाक्य, महत्वाचा विचार हा तुम्ही घेताय आणि शेवटाला येत असताना तुम्हाला समोरापकडे जायचं असतं. तर त्याच्याकडे त्यावरही बोलूयात. सुरुवात ते शेवट कसा करायचा याच्याबद्दल मी साधक बाधक पद्धतीने सांगतोय की नेमकं कशा पद्धतीने ती चर्चा केली गेली पाहिजे. एक लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला काय नेमकं करायचं हे लक्षात येईल. साधारणतः असं लिहिलं तुम्ही तर मग तुम्ही त्या पद्धतीने गेला पाहिजे. आता हे सगळं तुम्हाला कळलं की कुठून लिहायचं नाही, अधोरेखन किती करायचे किती करायचे नाहीत, महत्वाचं जे आहे ते अधोरेखित करायचं आहे. अनावश्यक म्हणजे एक शब्दाच्या पाठीमागं होता हा शब्दाला सुद्धा अधोरेखित करताय तुम्ही, आहे यालाही अधोरेखित करताय असं नाही. चिन्हांची एक स्वतंत्रपणे भाषा आहे हे लक्षात घ्या. मी चिडतोय, मी रागवतोय, मी काहीतरी उथळ बोलतोय, मी जोक करतोय, विनोद करतोय, याच्याकरता मला भावना आहेत, भाषा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळते. पण तुमच्या पेपरमध्ये हा राग आहे, हा अपरोक्ष आहे, टीका आहे, हे टीकात्मक आहे हे कळण्याकरता चिन्हांचा वापर करावा लागतो. उद्गारवाचक चिन्ह कधी वापरायचं असतं, अवतरण चिन्ह कधी वापरायचं असतं, प्रश्नार्थक चिन्ह कधी वापरायचे असतात. विद्यार्थ्यांनी प्रश्नार्थक चिन्हांचा वापर काटकशाने टाळावा, कारण विद्यार्थी हा आज्ञाधारक असतो आणि प्रश्न विचारण्याची त्याला मुभा नसती. ही रास्त अपेक्षा कुठल्याही व्यवस्थेला असते. कुठल्याही तुमच्या हे उद्या तुमच्या हाताखाली जे कामगार लोक असेल, तुम्ही समजा डेप्युटी कलेक्टर आहे, तुम्ही प्रांत आहात आणि तुमचे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार किंवा वेगवेगळ्या सेक्शन मधले तुमचे माणसं तुमच्याकडे असताना सातत्याने तुम्हाला प्रश्न विचारत असतील तर ते तुम्हाला नको असतं. कुठल्याच व्यवस्थेला प्रश्न विचारणारे माणसं नको असतात. त्यामुळे विद्यार्थ्याने काटकशाने प्रश्नार्थक चिन्हांचा वापर टाळावा. ही रास्त अपेक्षा असते, टाळावा. त्याच्यानंतर निबंध लेखनामध्ये नाम उल्लेख टाळावेत. विशिष्ट व्यक्तीचे, विशिष्ट संस्थेचे नाव वापरत असताना तुम्ही असं म्हणाल की आता समजा नाही का रिसेंटली काही घटना घडतात आणि तुम्ही चालतं की भाजप सरकार आहे, मोदी साहेबांचं सरकार आहे आणि तुम्हाला असं वाटतं की नावं घ्यायचे किंवा अडाणी आणि अंबानी बद्दलची चर्चा सातत्याने समाज माध्यमावर असतील, तुमच्या डोक्यात ते भिनलेलं असते की आपण ते घेतलं पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीचा नाम उल्लेख, समजा आता रिसेंटली आता खरातांचं प्रकरण आलं असेल, राम रहीमचं प्रकरण होतं, त्याच्यानंतर रामदेव बाबांचं प्रकरण आहे, तर हे नाम उल्लेख काटकशाने टाळले गेले पाहिजेत की अशा पद्धतीचे. मग तुम्हाला याच्याकरता काय उल्लेख कसा असतो, तो उल्लेख टाळणे का गरजेचं असतं. किंवा एखाद्या व्यक्ती, मुख्यमंत्र्यांचं नाव असेल की एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव असेल तर ते सातत्याने टाळण्याचा प्रयत्न करा. आता जर समजा तुम्ही म्हणाल की पंतप्रधानाबद्दल लिहायचं, मान्य पंतप्रधान लिहून पुढे जावं, उल्लेख टाळावा. बऱ्याच वेळेस विरोधकांच्या हातात पेपर गेला तर त्याचे परिणाम विपरीत होऊ शकतात, हे इथे लक्षात घ्या. त्यामुळं परिणामांचा बऱ्याच वेळेस विचार केला गेला पाहिजे की याचे परिणाम काय असतील. मी करतोय, कृती करायला मला काहीही अडचण नाही, पण जर याचा परिणाम माझ्या गुणदानावर झाला तर त्याचा परिणाम कोणी भोगायचा हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता इथे तुम्ही घेतलं उल्लेख, नामोल्लेख टाळायचा आहे, अवतरण चिन्हामध्ये महत्वाच्या गोष्टी लिहायच्या आहे, अधोरेखन व्यवस्थित करायचे आहेत, त्याचा बटबटीतपणा टाळायचा आहे, महत्वाचं तेवढंच मला अधोरेखित करायचं आहे, सुटसुटीतपणे लिहायचं आहे, त्याला फ्लो ऑफ लँग्वेज मध्ये लिहित असताना क्रियापदाचा वापर कमी करायचा आहे. इथपर्यंत कळलं. शेवटाला जेव्हा येतात तेव्हा असं तुमचा समारोप. आता हा समारोप म्हणजे काय असतो, तर समारोप हा तुमच्या एकूण निबंधाचा गोषवारा असतो. तुम्ही जेवढं लिहिलं त्या सगळ्या निबंधाचा गोषवारा असतो. पण तो गोषवारा बऱ्याच वेळेस नकारात्मक आणि सकारात्मक या 2 पद्धतीवर लिहायचा असतो. मग बऱ्याच वेळेस व्यवस्था नकारात्मक आहे आणि अशा वेळेस तुम्ही सकारात्मक गोष्टी लिहायच्या, तर तोच तुमचा मुख्य हेतू असला पाहिजे. नकारात्मक काही जरी असलं तर भविष्यात हे सगळं सकारात्मक होईल हा तुमचा दृष्टिकोन तुमच्या समारोपामध्ये असला पाहिजे. त्या समारोपामध्ये तुमचा हॉलिस्टिक अप्रोच म्हणजे समग्रतेचा अप्रोच तिथे असला पाहिजे, ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. समारोप हा थोडक्यात आणि सगळ्या निबंधाचा एक सार स्वरूपात तुम्हाला लिहायचा असतो. समारोप खूप महत्वाचा असतो आणि समारोपाला जर एखादी शेवटची फिनिशिंग टच देणारी एखादी ओळ असेल ती टाकली की 4 चांद लागलेच म्हणून समजा. आणि पहिली जी सुरुवात केली होती समजा एखाद्या ओळीपासून केली होती, संत साहित्यामधल्या, जसं आपण म्हणू की अभ्यासाने प्रगटावे नाहीतरी झाकून असावे. मग अभ्यासाबद्दलच नाही का, अभ्यासाच्या बद्दलच नाही का, साध्य ते साध्य करता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे पुढे काय पहिले काय लिहिलं होतं, संत रामदासांचं घेतलं की अभ्यासून प्रगटावे नाहीतरी झाकून असावे, प्रगटून नासणे बरे नव्हे. आणि मग खाली येत असताना शेवटाला येत असताना गेले का, साध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास
तुका म्हणे. या दोनला इंटरलिकेजेस करणे, शेवटपर्यंत आणणं, म्हणजे तुम्हाला त्याचा फ्लो आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमचं डोकं ठिकाणावर होतं हे पेपर तपासणाऱ्याला कळतं. आता बऱ्याच वेळेस वरी काहीतरी लिहिलं, मधात काहीतरी लिहिलं, काहीतरी उठलं, इकडं तिकडचं लिहिलं आणि ठुस त्याला पण टाकून तपास काय तपासायचं. तर असं नको करायला. म्हणून तुमचा निबंध लेखन प्रामाणिकपणे असला पाहिजे, प्रामाणिकपणे त्याच्यावर काम केलेलं असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यात मार्क येतील. मार्क वाढण्याची ही प्रक्रिया असते. आता बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना अचानक स्पॉन्टेनियस लिहिता येत नाही. त्याचं कारण असं आहे की ते वाचलं नसतं किंवा तशा पद्धतीचा विचार केला नसतो. गोल करायची सवय लागलेली आहे. तुम्ही आम्हाला गोल करायला सांगा सर, डोळे बंद करून एवढा सुंदर गोल करून देतो. टिकली काय गोल असेल, कुंकू काय गोल असेल, छोटीतली छोटी वस्तू मला सांगा, मी छान पद्धतीने गोल करून देऊ शकतो, कारण ती प्रॅक्टिस आहे माझी. पण लिहिण्याची प्रॅक्टिस खूप महत्वाची, म्हणजे सराव खूप महत्वाचा आहे. तशा पद्धतीने तुम्ही लिहिण्यात गेलं पाहिजेत. हे आहे साधारणतः आजच्या उत्तर लेखनाच्या, निबंध लेखनाच्या संदर्भातली चर्चा होती. आता उत्तर लेखनावर आपण साधक बाधकपणे स्वतंत्रपणे एक लेक्चर घेऊया की GS 1 to 3 याच्यात नेमके लिखाणामध्ये काय अंतर आहे आणि GS 4च्या उत्तर लेखनामध्ये काय अंतर आहे. कारण हे सगळे पार्ट जे आहेत ते वेगवेगळे आहेत. सगळे एकच असे गृहीत धरावेत असं रास्त अपेक्षित नाही. त्यामुळे इथे विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की माझं लिखाण हे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं आहे. तुम्ही तुमच्या आईशी बोलतानाचा संवाद, वडिलांशी बोलतानाचा संवाद, भावाशी बोलताना किंवा बहिणीशी बोलतानाचा संवाद आणि मित्राशी बोलतानाचा संवाद सारखाच असतो का रे? सारखाच असतो का? जर तो सारखा नसेल, बऱ्याच वेळेस त्याच्यात नाही का बदल होत असतील, तर GS 1 ची भाषा वेगळी आहे, GS 2 ची भाषा वेगळी किंवा GS 1 to 3 ची भाषा वेगळी आहे, इथिक्सची भाषा म्हणजे GS 4 ची भाषा वेगळी आहे आणि निबंध लेखनाची भाषा वेगळी आहे. एवढे साधे सोपे गणित जर तुमच्या लक्षात आले तरीही तुम्हाला एक अंदाज आला की नेमकं कशाला काय द्यायचं. तुम्हाला जर विचारला का नाही पेन देता, तुम्ही पेन्सिल देता का? नाही ना, पेनच देताय. म्हणजे तीच अपेक्षा असते. उत्तर लेखनाच्या बाबतीतही तीच अपेक्षा असते. उदाहरणार्थ एक साधं उदाहरण म्हणून सांगतो की 15 मार्काच्या प्रश्नांसाठी, 10 मार्काच्या प्रश्नासाठी आणि 15 मार्काच्या प्रश्नांसाठी प्रश्न सारखाच विचारला गेलेला आहे. शब्दांची मर्यादा बदलते आणि भाषेचा ओघ आणि लहेजा बदलतो. 100 रुपयाच्या नोटीची भाषा वेगळी आहे आणि 1000 रुपयाच्या नोटीची भाषा वेगळी आहे किंवा 500 रुपयाच्या नोटीची भाषा वेगळी आहे. तर 500च्या नोटीची भाषा आणि 1000च्या आपल्या 100 रुपयाच्या नोटीची भाषा जर वेगळी असेल तर तुमच्या पेपरचीही तीच डिमांड आहे. ती भाषा अवगत करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस माहितीचा साठा जमा करण्याकरता विद्यार्थी धडपडतो, पळतो, ह्या क्लासमधून त्या क्लासमध्ये, या बाबाच्या लेक्चरमधून त्या मठात, त्या मठातून या मठात. त्याच्यामुळं त्याचा गोंधळ हा असतो की मी किती गोळा करतोय. गोळा करायची गरजच नाही. तुम्हाला लिहायचंच आहे 150 शब्दांमध्ये, फार फार तर 250 शब्दांमध्ये. तुम्ही किती पळा लागलात, किती धावपळ. टिप्पणी फक्त 20 शब्दांमध्ये लिहायची, पण स्पेसिफिक लिहिणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणून लिहिणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आमच्या याच्या अगोदरचा जो उपक्रम होता माझा, तो होता भाषा लिहावी नेटकी. आणि आताचा जो उपक्रम आहे तो आहे पेरते व्हा. पेरायचं आणि उगवायचं. पेरलं काय, उगवलं काय. पेरताना चुकला, उगवताना हमखास चुकणार. म्हणून पेरते व्हाची सिरीज जी चालू झालेली त्याचं कारणच हे. मी म्हणतो की नाही, पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला जो संदेश मिळतो पेरण्याचा आणि तो शेतकरी त्या संदेश ऐकून जो पेरतोय, ही सगळ्यात महत्वाची भूमिका होती. यावर्षी पाऊस लेट आहे. पेरते व्हाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. दुबार पेरणी, तिबार पेरणीचे संकट असतात. त्यामुळं पेरण्याची जी प्रक्रिया आहे, ज्या शेतकऱ्याला तो अवगत होतं कुठल्या वेळेला पेरलं पाहिजे, पाऊस कुठला आहे, पाणी वळवणीचा झाला, पेंडवणीचा झाला, धबधबता झालाय, झड लागली, हे जे शब्दप्रयोग येतात वेगवेगळ्या भागातले आहेत, रिमझिम पडतोय, टपटप पडतोय, तर हे जे शब्दप्रयोग येतात तर ते तुमच्या पेरणीसाठी महत्वाचे असतात. मग तुम्ही पेरताय काय आणि उगवणार काय याच्याबद्दलच्या साधक बाधक चर्चा अभ्यास मंडळाच्या वतीने होत राहतील. आता आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.